एकदा हे क्रंची मँगो वफल्स तुम्ही घरी केले ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊ सांगते. नमस्कार, मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बेकरी स्टाईल क्रंची मँगो वफल्स घरी कसे करायचे ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. क्रंची वफल्स बनवण्यासाठी आपल्याला काय इन्ग्रेडियंट लागणार आहे ते बघूया. सर्वात पहिले इथे मी एक भांडं घेतले. त्या भांड्यामध्ये 1 कप मैदा ॲड केला आहे आणि 1/4 कप पावडर शुगर ॲड करायची आहे. आपला 1 कप मैदा आहे तर त्यातला चतकोर हिस्सा साखर ॲड करायची आहे आणि 1/4 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर आणि 1/8 टीस्पून बेकिंग सोडा हे दोन्ही पण मेजर करून ॲड करायचे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून बटर ॲड करायचे. तुम्ही बटरच्या जागी तूप पण ॲड करू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता त्यामध्ये आपल्याला मँगो पल टाकायचा आहे. आपण मँगो वेफर्स बनणार आहेत तर त्यासाठी मी 1/4 कप मँगो पल ॲड केला आहे. त्यामध्ये बिलकुल पाणी ॲड करायचं नाही आहे मँगो पलमध्ये आणि एकूण 1 कप आपल्याला दूध लागणार आहे. आता थोडं दूध ॲड करते आणि छान मिक्स करून घेते. दूध आपल्याला थोडं थोडं ॲड करायचे, एकदमच ॲड करायचं नाही आहे. परत मी दूध ॲड करते आणि परत छान मिक्स करून घेते. आता मी छान मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी आणखीन थोडं दूध ॲड करते आणि परत छान मिक्स करून घेते. आपल्याला याचं बॅटर जास्त घट्ट पण नाही पाहिजे, जास्त पातळ पण नाही पाहिजे. आता तुम्ही बघू शकता या प्रकारे मी बॅटर तयार केलेलं आहे. आता मी छान एकदा मिक्स करून घेते. तुम्हाला जवळ करून दाखवते. सेम याच पद्धतीने आपल्याला याचं बॅटर पाहिजे. इथं मी वेफल्स मशीन घेतलेली आहे. आता मी ऑन करून घेते. तुम्ही बघू शकता लाईट लागलेला आहे. आपल्याला 30 सेकंदाकरता ही मशीन गरम करून घ्यायची आहे आणि थोडी तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचे. ग्रीस नाही केली तरी चालते कारण की नॉनस्टिक असते, पण मी कलर येण्यासाठी थोडं ग्रीस करून घेते. आता तुम्ही बघू शकता मी छान ग्रीस केलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला एका चमच्याच्या मदतीने हे बॅटर ॲड करायचे आणि एक लेवल करून घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा त्यामध्ये बॅटर टाकता ना मशीनमध्ये तर जास्त फुल्लं नाही टाकायचं भरून. तुम्ही जर जास्त बॅटर टाकलं तर ते बाहेर पडू शकतो कारण की आपण त्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकले, त्यामुळे छान फुलल्या जातो. म्हणून लेवल एकदम पद्धतशीर करायची आपल्याला, जास्त फुल पण नाही कमी पण नाही. आणि 30 सेकंदाकरता असंच आपल्याला खुल्लं सोडायचे आणि 30 सेकंदानंतर आपल्याला ही मशीन बंद करून 1 मिनिटाकरता सोडून द्यायचे. आता तुम्ही बघू शकता छान वाफा निघत आहेत. मी 1 मिनिटानंतर चेक करत आहे. परत मी ऑन केले कारण की थोडा कलर यायचा राहिला आहे. परत मी 30 सेकंदाकरता मी झाकण लावले आणि परत मी एकदा चेक केले तर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. आता मी थोडं पलटून ठेवते. मी चाकूच्या मदतीने त्याला पलटून घेतलेलं आहे आणि परत 30 सेकंदाकरता मी झाकण देऊन ठेवून देते. आता मी 30 सेकंदानंतर हे वेफल्स काढून घेते. तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. आपले परफेक्ट वेफल्स तयार आहेत. आता मी एक जाळीच्या ट्रेवर काढून घेते जेणेकरून आपले वेफल्स लवकर थंड होतील. तुम्हाला मी जवळ करून दाखवते. बघू शकता कलर पण छान आला आणि क्रिस्पी झालेले आहेत. आता परत मी राहिलेलं ते बॅटर टाकून घेते आणि परत त्याला पहिले जे आपण प्रोसेस केली तीच प्रोसेस फॉलो करायची आहे. हे बघा छान असे झालेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. हे बघा किती छान कलर आलेला आहे. क्रिस्पी असे वेफल्स आपले तयार आहेत. मी तुम्हाला जवळ करून चाकूनी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा खूप मस्त. आता मी या वेफल्सला छान गार्निश करून घेते. आता मी इथे एक ट्रे ठेवला आहे. त्या ट्रेमध्ये मी वेफल्स काढून घेते आणि थोडं चॉकलेट सॉसनी गार्निश करून घेते. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.